नमस्कार. समजा गाडी चालवत असताना डॅशबोर्डवर अचानक मोटर टेम्प हाय अशी वॉर्निंग येते. मग काय करायचं? ही खरंच एक गंभीर गोष्ट असू शकते. तर आज आपण एका इंजिनियरच्या नजरेतून ही वॉर्निंग नक्की काय आहे, याचा अर्थ काय आणि ती आल्यावर काय करायला पाहिजे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे बघा, ही तीच खरीखुरी वॉर्निंग आहे जी ड्रायव्हरला समोर दिसते. EV सिस्टम मोटर टेम्प हाय कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेंटर. ही वॉर्निंग दिसली की समजा आपलं काम सुरू झालं. ही फक्त एक साधी लाईट नाहीये, तर गाडीच्या आत काहीतरी गडबड आहे याचा हा एक मोठा सिग्नल आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही वॉर्निंग नक्की काय आहे, मग ती काय येते म्हणजे त्याची कारणं काय आहेत, गाडी स्वतःला वाचवण्यासाठी काय करते, आणि मग एक इंजिनियर म्हणून आपण ती कशी तपासायची, आणि शेवटी प्रॉब्लेम सापडल्यावर त्यावर उपाय काय करायचा. चला तर मग सुरू करूया. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही जी गंभीर वॉर्निंग आहे, मोटर टेम्प हाय, याचा खरा अर्थ काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर गाडीची जी इलेक्ट्रिक मोटर आहे तिचं तापमान एका सुरक्षित लेवलच्या वर गेलंय, आणि हे होताच गाडी स्वतःला वाचवण्यासाठी थर्मल प्रोटेक्शन मोडमध्ये जाते. म्हणजे बघा, ही फक्त एक वॉर्निंग नाहीये, तर गाडी स्वतःच सांगतेय की थांबा, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला वाचवा. हे गाडीचं स्वतःचं एक सेफ्टी फीचर आहे. ठीक आहे, आपल्याला आता अर्थ तर कळला, पण महत्वाचा प्रश्न हा आहे की असं होतं का? मोटर गरम का होते? चला आता आपण एखादे डिटेक्टिव्ह सारखं याच्यामागची कारणं शोधूया. का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जो बहुतेक वेळा असतो तो म्हणजे मोटरच्या कूलिंग सिस्टीममध्येच काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय, तर कदाचित कूलंट कमी झालं असेल किंवा कूलंट फिरवणारा पंपच बंद पडला असेल. कधीकधी कूलंटच्या पाईपमध्ये काहीतरी अडकतं किंवा रेडिएटरचा फॅनच काम करत नाही. यापैकी काहीही होऊ शकतं. आणि या सगळ्या कारणांमुळे होतं काय, तर एकच गोष्ट, मोटरमध्ये जी गरमी तयार होतीये ती बाहेरच पडू शकत नाही. आणि मग काय होणार, मोटर आतल्या आत गरम होत राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा. उष्णता बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा. कधीकधी गाडीत काहीच बिघडलेलं नसतं, तरीही मोटर गरम होते. असं कसं? तर समजा तुम्ही गाडी सतत मोठा चढ चढवत आहात, किंवा गाडीत खूप वजन आहे, किंवा एकदम रेस देऊन चालवत आहात. अशा वेळी मोटरवर खूप लोड येतो आणि ती जास्त गरमी तयार करते. आणि इथेही परिणाम तोच होतो. मोटर इतकी जास्त गरमी तयार करते की कूलिंग सिस्टीम ती वेळेवर बाहेर टाकू शकत नाही. म्हणजे कूलिंग सिस्टीमची कॅपॅसिटी कमी पडते. आणि मग बरोबर मोटर गरम होते. आणखी दोन कारणं आहेत, इन्व्हर्टर आणि बॅटरी. जर इन्व्हर्टर किंवा बॅटरी जास्त गरम झाली तर त्यांची गरमी पण मोटरपर्यंत पोहोचते, कारण हे सगळे पार्ट्स एकमेकांना जोडलेले आहेत. इन्व्हर्टर किंवा बॅटरीच्या कूलिंग सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असू शकतो, किंवा बाहेरचं वातावरण खूप गरम असेल तरीही असं होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा शेवटची गोष्ट तीच आहे, उष्णता ती बाहेर पडत नाही, आणि त्याचा परिणाम अख्ख्या सिस्टीमवर होतो. आणि एक शेवटची शक्यता जी खूप वेगळी आहे, असंही होऊ शकतं की मोटर खरं तर गरम झालेलीच नाहीये. मग वॉर्निंग काय येतेय? कारण जो टेम्परेचर सेन्सर आहे तोच खराब झालाय, किंवा त्याच्या वायरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा एक फॉल्स अलार्म असू शकतो. पण ही खात्री केल्याशिवाय आपण काहीच ठरवू शकत नाही. बरं, तर मोटर गरम झालीय, पण आपण काही करण्याआधी गाडी स्वतःला वाचवण्यासाठी काय करते? चला ते बघूया. याला म्हणतात सेल्फ प्रिझर्वेशन मोड. गाडी खूप हुशार असते. ती स्टेप बाय स्टेप स्वतःला वाचवते. पहिला टप्पा, ती मोटरची पॉवर कमी करते. गाडी थोडी हळू झाल्यासारखी वाटते. दुसरा टप्पा, तरीही तापमान कमी झालं नाही तर ती स्पीड लिमिट लावते. म्हणजे तुम्ही कितीही रेस दिली तरी गाडी एका विशिष्ट स्पीडच्या वर जाणार नाही. आणि तिसरा, शेवटचा टप्पा, जर धोका खूपच वाढला तर गाडी मोटरच बंद करून टाकते. हे सगळं होतं कारण गाडीला मोठं नुकसान टाळायचं असतं. ठीक आहे, गाडी काय करते ते आपण पाहिलं. आता आपली पाळी. एक इंजिनियर म्हणून आपण हा प्रॉब्लेम कसा शोधायचा, त्यासाठी एक व्यवस्थित ठरलेली पद्धत आहे. चला तीच समजून घेऊ. ही आहे आपली 5 स्टेप डायग्नॉस्टिक प्रोसेस. पहिली स्टेप, गाडीला स्कॅनर लावून DTC कोड्स म्हणजे फॉल्ट कोड्स चेक करायचे. दुसरी, लाईव्ह डेटा बघायचा की खरंच तापमान किती आहे. तिसरी, कूलिंग सिस्टम स्वतः डोळ्यांनी तपासायची. चौथी, गाडीवर इलेक्ट्रिकल लोड कसा आहे ते बघायचं. आणि पाचवी, सगळं बरोबर असेल तर शेवटी सेन्सरच खराब आहे का ते तपासायचं. या 5 स्टेप्स फॉलो केल्या की प्रॉब्लेम नक्की सापडतो. आपली जी दुसरी स्टेप आहे म्हणजे लाईव्ह डेटा तपासणे, त्यासाठी हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. नॉर्मल कंडिशनमध्ये मोटरचं तापमान 40 ते 70 डिग्री सेल्सिअस असतो. जास्त लोड असेल म्हणजे चढ वगैरे तर ते 70 ते 90 पर्यंत जाऊ शकतं.
पण जर ते 100 डिग्रीच्या वर गेलं तर समजा परिस्थिती गंभीर आहे, हा क्रिटिकल झोन आहे. चला आता आपण जवळजवळ शेवटपर्यंत आलोय. आपण प्रॉब्लेम शोधला, आता त्यावर उपाय काय करायचा, निदानानंतर सोल्युशन काय ते बघूया. हे अगदी सरळ आहे. प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन. कूलिंग सिस्टममध्ये प्रॉब्लेम असेल तर पंप बदला किंवा कूलंट भरा. इन्व्हर्टर जास्त गरम होत असेल तर कंट्रोलर दुरुस्त करा किंवा बदला. बॅटरीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तिची थर्मल सिस्टम तपासावी लागेल. आणि जर सेन्सरच खराब निघाला तर सोपं आहे, तो सेन्सर बदलून टाका. एक गोष्ट लक्षात घ्या, ही वॉर्निंग जर सारखी येत असेल तर तिला हलक्यात घेऊ नका. कारण यामुळे गाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं. मोटरची आतली वाइंडिंग जळू शकते, कूलिंग सिस्टीममधून गळती सुरू होऊ शकते, बॅटरीवर ताण येऊन तिची लाईफ कमी होऊ शकते आणि इन्व्हर्टरसुद्धा फेल होऊ शकतो. हे मोठे धोके आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम थेट खिशावर होतो. जर दुर्लक्ष केलं आणि मोटर बदलायची वेळ आली तर खर्च 2 ते 4 लाखांपर्यंत आरामात जाऊ शकतो. एवढा मोठा खर्च! म्हणूनच वेळेवर प्रॉब्लेम शोधणं किती महत्त्वाचं आहे हे या आकड्यांवरून कळतं. तर मग आज आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपासणीचा क्रम. जेव्हा कधी मोटर टेम्प हाय वॉर्निंग दिसेल तेव्हा या 5 गोष्टी याच क्रमाने तपासा. मोटर, इन्व्हर्टर, कूलिंग सिस्टम, बॅटरी आणि शेवटी सेन्सर. हा क्रम विसरू नका. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. ही जी वॉर्निंग आहे ना, हे फक्त एक लक्षण आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यावर ताप येतो तसं. पण ताप का आला, त्यामागचं कारण काय हे शोधणं महत्त्वाचं असतं. एक चांगला इंजिनियर फक्त वॉर्निंग बघून थांबत नाही, तर त्याच्या मुळाशी जातो. कारण खरी कहाणी त्या कारणातच लपलेली असते.